रायगडच्या बोर्ली विभागात कुणबी समाजाकडून सुरेश भुवड यांना रत्न पुरस्काराने सन्मानित. समाजकार्य आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजसेवकांना रत्न पुरस्कार सन्मानित. अमरावतीत ऋणमोचन यात्रा महोत्सवाला सुरुवात. शेकडो भाविकांकडून मुदगलेश्वर महाराजांना जलाभिषेक. वर्धा नगर परिषदेत भाजप नवनियुक्त व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम. वर्ध्याच्या सेलूत विधी सेवा महाशिबिर आणि योजनांचा महामेळावा संपन्न. समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत न्याय आणि योजना पोहोचवण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यात NH6 चौपदरीकरणाची आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्याकडून पाहणी. 21 जानेवारीपासून कामाला होणार सुरुवात. उत्तर भारतातील बहुतांश राज्यात थंडीचा कडाका कायम. काश्मीरमध्ये चिल्लाय कलांच्या हंगामातील सर्वात कठीण काळ सुरू. तापमान -1. बीडमध्ये मच्छिंद्रनाथ गडावर आमदार सुरेश धस यांनी घेतलं दर्शन. मच्छिंद्रनाथांच्या घोडेस्वार चांदीच्या मूर्तीची सावरगावातून भव्य मिरवणूक. दर्शनाकरता भाविकांची गर्दी. मुंबईत उभारणार बिहार भवन. 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटींचा खर्च. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे या मागणीकरता गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन. सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा. वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात बालकांसाठी असंसर्गजन्य आजार क्लिनिकचा शुभारंभ. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमंत वाघ यांच्या हस्ते उद्घाटन. वर्ध्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावं. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे निर्देश. एल्फिन्स्टनचा नवीन ब्रिज सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. ब्रिटिशकालीन पुलाचा सांगाडा 2 महिन्यात हटवणार. नोएडातील फॅक्टरीमध्ये 70% गर्डर तयार. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये 50% सवलत. अटल सेतूच्या टोलमध्ये आणखी वर्षभर सवलत. मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून भाविकांच्या सेवेत. 2 तासांचं अंतर 10 मिनिटात होणार पार. पुण्यात आता धावणार ई-बस. 1000 PMP बसचा मार्ग झाला मोकळा. उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सुरू. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे या हंगामातील पिकांना जीवदान. 10वी-12वी परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत CCTV. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर त्यापूर्वी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत. सोन्या चांदीच्या दराची घोडदौड सुरू. सोने 1,45,000 तर चांदी 2,95,000 पोहोचली. वाशिममध्ये 5 किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव. रस्त्याच्या कामात 56 मोठ्या झाडांचा अडथळा. वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालिकेकडे मागितली परवानगी. देशपातळीवर हळदीच्या दरात तेजी. हिंगोली बाजार समितीत हळदीचा सरासरी दर 16,030 रुपये प्रति क्विंटल. वर्ध्याच्या रोहणा उपबाजारात भव्य शेतकरी भवनाचं उद्घाटन. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी सुसज्ज सभागृहाची निर्मिती. शेतकऱ्यांच्या हितासाठी उपक्रम सातत्यानं राबवणार. आमदार वानखेडे यांनी व्यक्त केली अपेक्षा. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना. 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय. वाशिमच्या कारंजात कपाशीच्या दरात लक्षणीय वाढ. प्रति क्विंटल तब्बल 1000 रुपयांनी दर वाढले. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त. नागपूर पालिका निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पक्ष बदल भोवला. 65% उमेदवारांनी गमावली अमानत रक्कम. मी केंद्रात मंत्री तर फडणवीस राज्यात मुख्यमंत्री. हा काळ विदर्भासाठी सुवर्णकाळ. नागपुरातील अनेक समस्या मार्गी लागत असल्याचं गडकरींचं वक्तव्य. नव्या पिढीने आम्हाला निवृत्त करायला हवं. नव्या पिढीने जबाबदारी घ्यायला हवी. नागपुरातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा. सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांचं पाठिंब्याचं पत्र एकनाथ शिंदेंना सुपूर्द. मनपा निवडणुकीच्या निकालात वंचितची छत्रपती संभाजीनगर शहरात सुप्त लाट. मनपा निवडणुकीनंतर वंचितचे मिशन जिल्हा परिषद. तर ठाकरे सेनेचे नगरसेवक राज ठाकरेंची घेणार भेट. मनपा निवडणुकीतील विजयानंतर घेणार भेट. पुण्यात संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढणार. 12 जिल्हा परिषदेतील निवडणुका लढणार. ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी दिली माहिती. छत्रपती संभाजीनगरात मनपा निवडणुकीत MIMचं यश. MIM जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरणार.
चंद्रपूरमध्ये मनपा सत्ता स्थापनेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाची ऑफर, लोकशाहीला सूत्रांची माहिती. संजय राऊत काहीही करू शकतात, पण टर्म संपल्यावर राज्यसभेवर जाऊ शकत नाही, तर चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला. सांगलीत शिवसेनेला घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचंही स्वागत करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. चंद्रपूर महापालिकेत 66 पैकी 49 नव्या चेहऱ्यांना एंट्री, बहुतांश नगरसेवक 30 ते 45 वयोगटात. मालेगाव महापालिकेवर एमआयएमची येणार सत्ता, कट्टर विरोधक असलेल्या इस्लाम पार्टीसोबत एमआयएम हात मिळवणीचे दिले संकेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी, सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. तर शिवसेना आणि धनुष्यबाणाची येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी, सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा. वक्त का इंतजार करो गद्दारो, आने वाला शोर बताएगा हम खामोश क्यों थे, अखिल चित्रेंचा ट्विट. जागतिक गुंतवणूकदारांसोबत भागीदारी वाढवून गुंतवणूक, नवकल्पना आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भारताचे उद्योगाचे विकास केंद्र बनवण्याचा निर्धार घेऊन उदय सामंत यांचं ट्विट. पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांचा अजित पवार करणार सत्कार, यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित. अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार बैठक, पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये होणार बैठक, अजित पवार देणार नगरसेवकांना कानमंत्र. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू, जिल्हा परिषदेसाठी 62 गट आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी भाजपकडून 950 उमेदवार इच्छुक. छत्रपती संभाजीनगरात वंचितच्या कार्यालयात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारांची गर्दी, मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वित्झर्लंडच्या झ्युरिकमधील लाडक्या बहिणींनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत, भारत मातेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमलं झ्युरिक. पंतप्रधान मोदींप्रमाणेच फडणवीसांचंही परदेशात स्वागत, फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू, संजय राऊत यांचे ट्विट करत वक्तव्य. चिपळूणचे भाजप पदाधिकारी मंदार कदमांवर पोस्को अंतर्गत कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून कारवाई, लग्नाचा आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा मुलीचा आरोप. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट, नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता गडकरींच्या निवासस्थानी दिली भेट. राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम, सकाळी उठायचं आणि फक्त आरोप करायचे, चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना टोला. पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना धक्का, 11 पैकी 6 नगरसेवक, वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता, लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. नागपुरातील भाजपच्या विजयी उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट, मंत्री गडकरींच्या मार्गदर्शनामुळे विजय सोपा झाला, नगरसेवकांनी व्यक्त केल्या भावना. ठाकरेंचे बार्शीचे आमदार दिलीप सोपाल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट, भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार गणेश खुपसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, गणेश खुपसे यांचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते सत्कार. तर ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर, ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकच जागा, शिंदेंची शिवसेना 75 जागांवर आली निवडून. सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या हालचालींना वेग, निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 564 इच्छुकांच्या मुलाखती. रुपाली ठोंबरे दाखल करणार मुंबई उच्च न्यायालयात याचिका, पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग 25 मध्ये लागलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करणार दाखल. जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी, पत्र लिहून निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. सांगलीतील जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 पक्ष भाजप विरोधात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादींसह 5 पक्षांची आघाडी, 5 पक्षांच्या आघाडीचं भाजप समोर आव्हान. महापालिकेतील विजयानंतर सोलापूर शहरात भाजपची बॅनरबाजी, सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावत सुभाष देशमुखांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप, आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस, मतदान न करणाऱ्यांवर रामबाण उपाय करण्याचं वक्तव्य. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश, भरत भगतला खालापूर हद्दीतून अटक, हत्येच्या कटात सामील असल्याचा भरतवर आरोप. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा 8 देशांवर 10% टॅरिफ, डेन्मार्क, नॉर्वे, फ्रान्स, जर्मनी आदींना त्याचा फटका बसणार. महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष, इराणमधील आंदोलनात 5000 जणांची हत्या, इराण सरकारचा दावा. एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढण्यात येणार, 8 कोटी सदस्यांना मिळणार थेट लाभ.
भारताला 114 राफेल जेट्स मिळणार, फ्रान्ससोबतच्या कराराला संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी. एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवला. एटीएम मधून कॅश काढल्यानंतर प्रति ट्रान्झॅक्शन 23 रुपये, बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट यासारख्या नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर 11 रुपये जीएसटी सह चार्ज द्यावा लागणार. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 25 जानेवारी. अमरावतीच्या बहिरम कारंजा मार्गावर वाहनांचा अपघात, नियंत्रण सुटल्यानं वाहनांची धडक, घटनेत 2 जण जखमी. तर हिंगोलीच्या वसमत परभणी राज्य महामार्गावर दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार 25 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. अपघातात कार चालकासह 1 जण जखमी. लातूर शहरातील एका हॉटेलमध्ये बिर्याणीत आढळलं झुरळ आढळल्यानं ग्राहक संतप्त, हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात शेतात झाड तोडताना पाय घसरून एकाचा जागीच मृत्यू, गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात अंबप इथे गव्याचा धुमाकूळ, धावपळीत शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी किरकोळ जखमी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या येरवडा परिसरात भीषण अपघात, भरधाव कार थेट चिकनच्या दुकानात शिरली. शहाद अवल बाबा दर्ग्याजवळील घटना, अपघातात कार चालक जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात. गोंदियामध्ये ऑनलाईन गेमिंग पैशांचे गैरव्यवहार, एलसीबीने 2 युवकांना घेतलं ताब्यात. हॉटेल ऑर्चिडच्या रूममध्ये सुरू होता कारभार. धुळे शिरपूर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ, 16 टायर टिप्पर वाहनाची चोरी. चोरीच्या गाड्या मध्य प्रदेश राज्यात नेल्याचं सीसीटीव्ही देखील समोर. नागपूरमध्ये प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार हल्ला प्रकरण, पोलिसांनी केली 8 जणांना अटक. तर छत्रपती संभाजीनगरात शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक, तरुणाविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री सिल्लोड महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी, बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांचा गोंधळ. तरुणांवर कठोर कारवाई करण्याची वाहनधारकांची मागणी. वर्ध्यातील सावंगी इथे अवैध गावठी दारू विरोधात पोलिसांची कारवाई, 4,20,000चा मुद्देमाल जप्त. लातूरच्या नवोदय विद्यालय मृत्यू प्रकरणी तपासासाठी एसआयटी सज्ज, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्याकडे तपासाची धुरा. विद्यालयात झाला होता मुलीचा संशयास्पद मृत्यू. तर धुळ्यातील शिरपुरात एटीएम चोरीचा प्रयत्न, नागरिकांच्या प्रसंगावधाने चोरीचा प्रयत्न फसला, 2 चोर ताब्यात. 82वा ऐतिहासिक भीम मेळावा उत्साहात संपन्न, भंडाऱ्यातील शहापूरमध्ये ध्वजारोहण आणि धम्मवंदनेनंतर गावात जल्लोषात रॅली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित. पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी निलेश तिगडे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी घेतली बैठक. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचे संकेत. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मालेगाव मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा समोरासमोर अपघात, दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू. महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्ते मारहाण प्रकरण, विकास गोगावले, महेश गोगावलेंना अद्याप अटक का नाही, उच्च न्यायालयाचा रायगड पोलिसांना सवाल. अमरावतीत ऐतिहासिक शंकरपटावर तरुणींनी गाजवलं मैदान, महिलांनी पटावर बैलजोडी हाकत सगळ्यांचं लक्ष वेधलं. महिलांचा शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपची 40 जागांची मागणी, आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून जागा वाढवून घेण्याची मागणी. पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केली मागणी. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आज आणि उद्या विस्कळीत, महावितरण कळंबावाडीत आयसोलेटर बसवणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. धाराशिवमध्ये खासगी शाळांची उदासीनता, 10 शाळांनी आरटीईकडे केली नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस. मुंबईच्या महापौर पदावरून फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा नाही, उद्धव ठाकरेंकडून खुलासा. सांगली पालिका निवडणुकीपदी पत्नीची विजयाची हॅट्रिक, सलग 3ऱ्यांदा महापालिकेत एंट्री, मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून दणदणीत विजय. नाशिकमध्ये मनसेच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेणार, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उमेदवारांशी साधणार संवाद. नाशिकमध्ये मनसेचा अवघा एकच उमेदवार विजयी.
कल्याण डोंबिवलीत महापौर पदासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. केडीएमसीत महायुतीकडे 103 नगरसेवक. शिवसेनेतून निलेश शिंदे विकास मात्रे पदासाठी इच्छुक. इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट. पंचगंगा योजनेच्या जलवाहिनीस डेक्कन जॅकवेल जवळ मोठी गळती. पाणी जपून वापरण्याचं इचलकरंजी महानगरपालिकेचं आवाहन. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत 44 तास पाणीबाणी. मंगळवारपासून काही ठिकाणी पाणी कपात तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी. मनपा निवडणुकीत मोठा ट्विस्ट. 2.5 वर्ष महापौर पद द्यावं शिवसेनेची मागणी. 2.5 वर्ष महापौरसह स्थायी समिती सभापतीपद महायुतीतील घटक पक्षांनाही हवाय सत्तेचा वाटा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.